नमस्कार, वीर भारत 9 मध्ये मी समीर माळवे आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। 11 जुलै 2026 रोजी श्रीरामपूरमध्ये लक्ष्मीनारायण हॉटेलचे मालक आकाश चंद्रशेखर दुबैया यांची त्याच हॉटेलमध्ये किरकोळ कारणावरून निर्घृण हत्या करण्यात आली। या हत्येचा निषेध करत वाढत्या गुन्हेगारीच्या विरोधामध्ये आमदार हेमंत ओगले, प्रकाश चित्ते, नगराध्यक्ष करण ससाने या कमिटीने श्रीरामपूर बंदची हाक दिली। याच कड़ीमध्ये 12 जुलै रोजी श्रीरामपूर बंद करत याचा विरोध म्हणून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये 6 तास झाले ठिय्या आंदोलन। श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये बसलेल्या या कमिटी सोबत संपूर्ण आंदोलकांनी पोलीस अधिकाऱ्यांना मागणी केली की या आरोपींना आणि संपूर्ण गुन्हेगारांना तात्काळ मकोका खाली कारवाई करून अटक करा। परंतु पोलीस अधिकारी त्यांना वारंवार हे सांगत होते की सदर गुन्ह्यातील सर्व आरोपी अटक झालेले आहे। मकोका ही एक लॉंग लॉ प्रोसेस आहे, परंतु ज्या लोकांना आमच्याकडे येऊन तक्रार द्यायची असेल त्या सर्वांसाठी पोलीस स्टेशनचे दरवाजे खुले आहे। आम्ही तात्काळ त्यांचे गुन्हा मान्य करून त्यांची तक्रार घेऊन आम्ही कारवाई करतो। परंतु आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम होते। यानंतर या कमिटीने एक मीटिंग घेऊन असं फरमान काढलं की श्रीरामपूर फक्त 12 जुलैला बंद राहणार नाही, ते 13, 14 आणि 15 जुलैला सुद्धा बंद राहील। या संपूर्ण बंद तसेच ठिय्या आंदोलन व मागणींचा प्रमुख उद्देश गुंडगिरीला आळा बसावा या दबावासाठी होता, प्रशासनावर या दबावासाठी होता। परंतु या बंदच्या काळामध्ये अनेक किरकोळ व्यापारी, अनेक छोटे मोठे व्यापारी, भाजीपालावाले, दुकानदार, हातगाडीवाले, कारागीर, हातावरचे संपूर्ण कामगार यांचा भयंकर त्रास पाहायला मिळाला, यांचा संताप पाहायला मिळाला। त्याचबरोबर पालक वर्गामध्येही असंतोषाची एक लाट तयार झाली होती, कारण शाळा सुद्धा बंद झाल्या पाहिजे असं फरमान यांनी काढलं होतं। या संपूर्ण दबावातून प्रशासनाने अखेर राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर भैया बेग यांच्या राहत्या बिल्डिंगची झाडाझडती घेतली। या सर्च मोहीमसाठी QRT टीम म्हणजेच क्विक रिॲक्शन टीमचे सदस्य, त्याचबरोबर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक खैरे यांनी या ठिकाणी सर्च ऑपरेशन केले, परंतु त्यांच्या हाती काहीही न लागल्याची माहिती आहे। कारण आमदार हेमंत ओगले, प्रकाश चित्ते, करण ससाने व संपूर्ण आंदोलक यांचा दबक्या आवाजामध्ये तीर राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर भैया बेग यांच्याकडे होता। या संपूर्ण ठिय्या आंदोलन, विरोध आणि पूर्ण मागणीच्या शेवटी का होईना आमदार ओगले यांनी पत्रकारांसमोर या संपूर्ण घटनाक्रमाच्या पाठीमागे बेग टोळी असल्याचा संशय आहे असं जाहीर सांगितलं। आज अखेर सागर भैया बेग यांनी या संपूर्ण घटनाक्रमावरती आणि आरोप प्रत्यारोपावरती 14 जुलै 2026 रोजी संध्याकाळी श्रीरामपूर शहरामध्ये एक पत्रकार परिषद आयोजित केली। या सर्व गोष्टींवरती त्यांची काय भूमिका आहे, ते काय बोलले बघूया। घाबरलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आरोप पण तुमच्यावर होतोय की सागर बेग आणि त्यांची टोळी, त्यांचे कार्यकर्ते यांची दहशत श्रीरामपूरमध्ये आहे आणि त्या विरोधात सगळा उद्रेक दिसतोय। 2 दिवस झाले श्रीरामपूर बंद आहे, तुम्ही पत्रकार परिषद घेताय, आज काय मुद्दा नाही, आता काय झालं, ती जी घटना झाल्यावर त्या पोराच्या वडिलांनी मला कॉल केला पहिले तर, आणि ते वेळोवेळी काही त्यांच्यावर अडचण आली की ते मला कॉल करतात, काही घटना घडली तर। मला घटना घडली आणि त्यांनी जे सांगितलं की माझ्या पोराला मारहाण झाली, मुंबईचे काही लोक आले मारहाण करताय, तर मला ते असं वाटलं किरकोळ हा वाद असेल। मी तेवढा सिरियस नाही घेतला, पण मी त्याच वेळेत DYSP साहेबांना फोन केला का त्या हॉटेलवर काहीतरी भांडणं चालू आहे, तिथं आपण जाऊन ते चेक करा। तर DYSP साहेब म्हणले तिथं पोलीस आमचे पोस्ट आहे। तर काही माझे सहकारी पोरं होते, मी त्यांना सांगितलं की तिकडे जा, हॉटेलवर चेक करा। तर तोपर्यंत त्या पोराला उचलून कामगार हॉस्पिटलला नेलं होतं, आणि ते पोरं कामगार हॉस्पिटलला पण आपले जे मुलं होते ते तिथं जाऊन त्यांना भेटले। पण थोड्या वेळाने काही 1-2 तासानंतर कळालं का मुलगा तो डेड झाल्यानंतर ते काय आता मारणारे कोण होते तर मला माहितीही नाही। पण दुसऱ्या दिवशी जेव्हा सगळं हे चालू झालं तर सगळे राजकीय लोक रस्त्यावर उतरले,
तर उतरल्यानंतर ते स्वतःही घाबरत होते ना नाव घ्यायला, का कोण आहे यांचा आका, यांचा आका. म्हणजे हा का आत्तापासून हे सुरू नाहीये. श्रीरामपूरमध्ये कुठलीही घटना झाली का त्याला यांचा आका, यांचा आका. आमदार सारखा माणूस, त्याच्या मागे पोलीस प्रोटेक्शन आहे ना. त्यांनी लोकांची दिशाभूल करण्यापेक्षा त्यांनी समाजाला सांगायला पाहिजे का ह्या माणसाचा ह्याच्यात हात आहे. FIR दाखल जेव्हा झाली तर FIR दाखल होत असताना त्याच्या वडिलांनी त्याच्यामध्ये कुठेही उल्लेख केला नाही का या घटनेमध्ये कुठल्या गँगचा संबंध आहे. पूर्णपणे त्यांनी सांगितलं का ते पोरं रूमला थांबेल होते, खाली येताना त्यांनी ज्या वेळेस तिथं किचन बंद होता त्यांनी जेवण मागितलं आणि तिथं जेवण न दिल्यामुळे त्यांची भांडणं झाले. सपोज धरू आपण एखाद्या गँगशी तो संबंधित होता आणि त्याला मारायला लावलं. अरे मारायला लावलं तर तिथं पाठवत असताना कोणतरी त्याला छुरी, चाकू, बंदूक, काही एखादा रॉड, काहीतरी असे हत्यार तर दिल ना. तिथं मारायला कोणी पाठवलं तर तिथं गेल्यानंतर त्यांनी तिथला टिपॉय का काय उचलला, ते पोराच्या डोक्यात टाकला. अशी ती पूर्ण घटना आहे. पण एखादी घटना, एखाद्या दुःखाचा डोंगर त्या माणसावर कोसळलेला आहे. आम्ही त्याच्यासोबत आहे. पण त्या घटनेला फक्त राजकारण म्हणून इतकं गावभर बंद करायचं, गावाला वेटीस धरायचं, त्या पोराची बॉडीची विटंबना करायची, पोलीस स्टेशनला आणून ठेवायचं. अरे बापाचंच म्हणणं नव्हतं ना काय असं गँगवर झाला का त्याची सुपारी झाली, असं बापाचंच म्हणणं नव्हतं काही. पण त्या माणसाला सुद्धा प्रेशराईज करणं का कुणाच तरी नाव घे, ह्या लोकांना फक्त राजकारण करायचंय. अरे तिथं मोर्चात बसलेले लोक हसतायत. एवढी वाईट घटना झालेली आहे, आमदार बसलाय, सगळे बसले, हसतायत लोक मोर्चामध्ये. आणि त्या ठिकाणी मीही गेलो असतो, पण मी त्या दिवशी इथं नव्हतोच ना. नाही तर त्या मोर्चामध्ये मीही सहभाग झाला होतो. मी इथं नव्हतो त्यावेळेला सांगेन मी मुंबईमध्ये, आणि मला यायला उशीर झाला, मी तिथं नव्हतो त्या दिवशी. आणि माझं एक आपल्या सगळ्या मीडियाच्या माध्यमातून सर्वांना एकच म्हणणं आहे, जिथं आम्ही याच्यात आढळलं असेल, आमचं एक कॉल, एक फोटो. अरे मोर्चामध्ये गेल्यानंतर मी ज्या ज्या ठिकाणी मोर्चाला जातो 20-30 हजार लोक त्या मोर्चामध्ये सहभाग घेतात, आणि कोण माझ्यासोबत फोटो काढतोय हे मी तर पाहू शकत नाही ना. एखाद्याने माझा फोटो सोबत काढला आणि तो कुठंतरी पोस्ट केला आणि त्याने कुठंतरी काही घटनेमध्ये तो आरोपी भेटला, तर त्याला जबाबदार मला धरणार का तुम्ही? अरे किती लोकांसोबत इथले अनेक नेते मोठे मोठे त्यांचेही फोटो आहेत. आणि एका घटनेला फक्त केंद्रित करायचं. आता 4-5 दिवसापूर्वी इथं गोळीबार झाला, 8 दिवसापूर्वी गोळीबार जो झाला, त्याच्यामध्ये गुड्डू यादवचा पुतण्याला गोळी लागली. गुड्डू यादव काँग्रेसच्या तिकिटावर नगरसेवकला उभा होता का नाही, प्रभाग 12 मधून. पण त्याच्याकडे आमदार गेला नाही. का नाही गेला? का ज्या पोरांनी गोळीबार केला ते काँग्रेस पोषित गुंड होते, ते हे काँग्रेसने पोसून ठेवलेले. त्या घटनेवर त्यांनी एक शब्द बोलला का? त्याच्या पहिले जगदनेशला 2 मुसलमानांनी चाकू मारला, त्या पोराची किडनी काढावं लागली, मातंग समाजात होता, त्याच्यावर आमदार बोलला का? का बोलत नाही? नायगावच्या नदीवर एका मातंग समाजाच्या पोराची हत्या झाली, मोका लागला, मोका लागल्यानंतर त्यातल्या काही लोकांवर गोळीबार पण श्रीरामपूरमध्ये झाला, त्याच्यावर आमदार बोलला का? आणि त्या केसमध्ये 8 ते 9 आरोपी केलेले, फक्त 2 आरोपी त्याच्यात अटक आहे. इतर आरोपी श्रीरामपूरमध्ये राहतात. मोक्यामधले 2-2 मोके त्यांच्यावर लागतात, आमदार बोलत नाही. फक्त आम्ही राजकारण मध्ये आलोय आणि कुठंतरी काही नसताना आम्ही स्टँड घेतलाय. एवढे 48,000 मतदान आम्हाला पडलेले, ह्याला फिकर ही 2029ची, म्हणून सगळा कारभार करतोय. जेव्हा मला पाकिस्तानवरून धमकी आली, तर आज महाराष्ट्रभरामधून 80 ते 90 पोलीस स्टेशनला निवेदन गेले का यांना पोलीस प्रोटेक्शन द्या. रोज पेपरला बातम्या आहे बाहेरच्या. पण मला त्या प्रोटेक्शनचा काही संबंध नाही. पण एवढी मोठी घटना झाली, त्याच्यावर बोलला का? लव जिहादचा कायदा बनला तर सर्वात पहिले विरोध करणारा हा आमदार आहे. बंटी सारख्या अतिरेक्याला सोबत मांडीला मांडी लावून प्रचार करणारा ह्याला वाईट हे वाटलेलं आहे का बंटी जागीरदारची हत्या झाली आणि ह्यांना त्याच्यात आरोपी का नाही केलं? का बंटी याचा भाऊ आहे या आमदारचा, सगळा सपोर्ट ह्याला तिने केला. करण ससाला सगळा सपोर्ट बंटी जागीरदारने केला. अतिरेकी यांना चालतात. पण कुठला तरी माणूस गुन्हेगारी क्षेत्रातून येऊन धर्माचं काम करत असेल तर तो माणूस यांना कायम गुंड वाटतो. 4 वर्षात माझ्यावर कोणता गुन्हा दाखल झाला एक सांगायचं? माझ्यावर 4 वर्षामध्ये माझ्यावर कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही. जे गुन्हे दाखल झाले ते माझ्या भाषणावरचे, जिथे इथं भाषण केलं त्या भाषणाचे गुन्हे, इतर माझ्यावर कुठलाही गुन्हा नाहीये. आणि तरी सुद्धा त्या घटनेचा कसं तरी गाव बरबंद करून, आता गोरगरीब लोक, भाजीपाले विकणारे लोक, त्यांच्या घरावर अशी परिस्थिती आज का जर इथं विकायला आले आणि आज विकलं तर त्यांच्या घरी संध्याकाळी खातील ते. त्या लोकांची जबरदस्ती दुकानं बंद करतात. आमदार गाडीवर फिरतोय आणि लोकांना दम देतोय. अरे लोकांनी जर सो इच्छेने बंद केले तर ते बंद करायला आमचाही पाठिंबा आहे. पण एखाद्याला दम द्यायचं, काहीतरी प्रेशर तयार करायचं, बेलापूरमध्ये जाता लोकांना दुकानं बंद करा असं नाही. लोकांनी स्वस्फूर्तीने बंद केले पाहिजे दुकानं. मोठ्या मोठ्या घटना घडतात.
तेव्हा बंद करत नाही. हा कुठलाही गँगवॉर झालेला नाहीये, हा त्याच्या वडिलांचं म्हणणं आहे. तरी सुद्धा त्याच्या वडिलांवर प्रेशर करायचं काम चालू आहे. आणि काल पोलिसांनी तर हे घेतले, प्रेस घेऊन सांगितलं का ह्यामध्ये 3च आरोपी आहे. आणि आता उद्या यांनी परत मोर्चा ठेवला. मोर्चा ठेवून फक्त एखाद्या माणसाला बदनाम करायचं काम हे कुणाकडून शिकायचं असेल तर या काँग्रेसवाल्यांकडून. जे लोक सगळे एकामेकाला राजकारण, इलेक्शन कुठलं आलं का सगळे एकामेकाला शिव्या देतात, पण कुठंतरी माझं नाव जोडलं कुठल्या घटनेशी तर सगळे भामटे एकत्र येतात. आणि तीच परिस्थिती श्रीरामपूरची झाली. आणि हे काही 8-10 मुंडके का यांना वाटते श्रीरामपूरचे मालकच आहे. कुठे झालं का गाव बंद? मागच्या संक्रांतच्या दिवशी गाव बंद. खरं तर यांच्यावर प्रशासनाने गुन्हे दाखल केले पाहिजे. यांना प्रशासनाने डोक्यावर घेतल्यासारखं आहे. काही हे बोलतील आणि काही होईल. त्या मोर्चामध्ये कुठं ते परिवारचे लोक आहेत का? हेच उड्या मारते, कुठे खुर्च्या टाकतात, कुठेही बसतात आणि गाव बंद. दुबैया यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यावेळेस दुबैया यांनी घटना घडत असताना किंवा घटनाच्या वेळेस तुम्हाला फोन केला आणि ती व्हिडिओ क्लिप आता, ऑडिओ क्लिप आता व्हायरल झाली आहे. पण दुबैया जे आहे यांनी आपल्याला कॉल करण्याचं खरं कारण काय असू शकतं? आपली त्यांचे काही मैत्रीपूर्ण संबंध, आपले काय त्यांचे व्यावसायिक संबंध, आपल्याला फोन करण्याचं नेमकं कारण काय? नाही, त्यांचे माझे संबंध आहे, एवढे माझे जास्त संबंध नाही. मागेही त्यांचा हॉटेलच्या वरून एका मुलाशी वाद झाला, तो गुन्हा दाखल होत होता. त्यांनी मला कॉल केला. मी साहेबाला म्हणलो जर ते होत असेल, तिथला वेटर दारू पिलेला होता, काहीतरी उलटा बोलला, त्यांनी काहीतरी 2-3 चापटी त्याला मारले होते. मी त्याला सांगितलं नका करू साहेब दाखल, ते होऊन जाईल. तर त्याला काहीतरी विश्वास आला असेल, काय ना फोन केला तर मदत भेटेल, त्या विश्वासाने त्यांनी मला फोन केला. त्याच ठिकाणी त्यांनी आमदारला का फोन नाही केला? कुठल्या खासदाराला का फोन नाही केला? मलाच का फोन केला त्यांनी? आणि ते तरी माझे ऑटो रेकॉर्ड होता म्हणून माझ्याकडे ती रेकॉर्डिंग भेटली. कदाचित मी त्या दिवशी फोन उचलला नसता आणि रिटर्न त्याला फोन लावला असता तर एखादा म्हणला असता धमकवलंच, ते झालं असतं. नुकतंच आता श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशननी वॉर्ड नंबर 7 सरस्वती कॉलनीमध्ये एका अपार्टमेंटमध्ये रात्री उशिरा कारवाई केली. त्याच्यामध्ये काही आक्षेपार्ह फोटो, डॉक्युमेंट्स बरोबरच एक गावठी कट्टा आणि 2 काडतुसं सापडली. आणि त्याच्यामध्ये सोनू बेग, त्यानंतर एक श्रद्धा नावाची मुलगी आणि एक अजून एका मुलावरती गुन्हा दाखल झालाय. त्या प्रकरणाबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, ते घटनेचं मी रात्री तिथं नव्हतो, पण ज्यावेळेस पोलीस माझ्या समोरून गेले तर कुठल्याही घरात घुसायच्या आधी कोर्टाचा वॉरंट लागतो, कोर्टाची परवानगी लागते. त्यांनी काल तो जी कारवाई केली, कुठल्याही सरकारी पंच सोबत न घेता दरवाजा तोडून मध्ये एंट्री केली आणि ते सांगता हे भेटलं. हे पोलिसांचं म्हणणं आहे. त्याचे कुठंही त्यांनी त्या घटनेची रेकॉर्डिंग केली नाही. जर तुम्हाला माहिती, तुम्हाला तिथं सर्च करायचं आहे तर ते घर कुणाचं आहे त्याला घेऊन चावी बनवून तुम्ही ती रेकॉर्डिंग करायला पाहिजे होती. ते तसे घुसले आणि त्यांचं म्हणणं आहे तिथं वेपन भेटलं. आणि हे कुठंतरी बदनाम करायचं काम चालू आहे. माझ्याकडं अनेक रेकॉर्डिंग आलेले आहे, मी ते योग्य वेळी देणार आहे. याच्यात मोठ्या मोठ्या नेत्यांचा हात आहे. ज्या नेत्यांनी हे सगळं रचलेलं आहे त्या अनेक लोकांची माझ्याकडे रेकॉर्डिंग आल्या. अनेक पोरींकडे हे जाऊन सांगताय का तुम्ही यांच्यावर बलात्कारचे गुन्हे दाखल करा. त्या सगळ्या पोरींशी माझा संपर्क झालेला आहे. त्या पोरींनी सगळ्यांनी व्हिडिओ बनवले आणि त्या सगळ्या पोरी पोलीस स्टेशनला हजर होऊन सांगणार आहे का त्यांच्याकडे कोण कोण जात आहे आणि यांच्यावर बलात्कारचे गुन्हे दाखल करा. हे सांगता हे सगळं मी उघड करणार आहे. म्हणजे आकाश दुबैया या तरुणाच्या हत्येशी तुमचा एकतरच तुमचा किंवा तुमच्या लोकांचा संबंध नाहीये असं तुमचं म्हणणं आहे. पण जाणीवपूर्वक तुम्हाला या सगळ्या याच्यात गोवलं जात आहे, या सगळ्या प्रकरणात प्रयत्न चालू आहे गोवायचा. काय झालं, एकदा माणसाचं नाव लागलं गुंड का त्याला जोडायचं ना त्याच्याशी. तर मी काय म्हणतो, कुठंतरी अशी लिंक जोडून द्यायची का त्या पोरांचा माझा 1% सुद्धा संबंध असेल, अशी लिंक तरी जोडून द्यायची ना, का ज्यांचा माझा काहीतरी संबंध आहे त्याच्यात. उगाच फक्त गाव बदनाम करायचं. श्रीरामपूरमध्ये गुन्हेगारी वाढली. आज परिस्थिती बघा, इथून श्रीरामपूरच्या इथून पलीकडे जर पाहिलं वार्ड नंबर 2 मध्ये तर मोठ्या मोठ्या ट्रका तोडल्या जातात चोरीच्या. आणि जेवढे गाड्या चोरी होतात आपल्या जिल्ह्यामधले त्या या वार्ड नंबर 2 मध्ये स्क्रॅपच्या माध्यमातून तोडायला येतात. त्याच्यावर आमदारला ते दिसत नाही. महाराष्ट्रभर गो हत्याबंदी कायदा आहे, सगळे कत्ली करणारे, गायाच्या कत्ली करणारे आमदार सोबत फिरतात, ते त्याला दिसत नाही. घटना हा चुकीची झालेली आहे आणि त्या दुबैया परिवाराला आमचं समर्थन आहे. आणि जिथं त्यांना असं वाटन का आमची गरज पडल तर तिथं आम्ही निवेदन देऊ आणि जिथं मोर्चे काढायचे तिथं त्यांच्या सोबत जाऊ. त्या लोकांशी माझा कुठलाही संबंध नाहीये.
तुम्ही शाल पांघरून बेग टोळी 2 नंबरचे धंदे करत असतात आरोप हेमंत ओगले करताय. हा ते तर माझं मेन म्हणणे. एक पोलिसाची अशी रेड दाखवायची का ज्या 2 नंबर, एक तर माझे पोलीस माझ्याकडून हप्ते घेत असतील आणि तिथं जात नसतील, मग त्या पोलिसाला कारवाई केली पाहिजे. माझ्या माणसांवर, माझ्यावर, माझ्या परिवारच्या माणसावर एक गुन्हा असा दाखवायचा का कुठल्या तरी 2 नंबर धंद्याचा त्याच्यावर गुन्हा दाखल झाला, किंवा या आमदारांनी तिथं नेऊन दाखवायला पाहिजे हा धंदा याचा आहे. उगाच लोकांची दिशाभूल करायची नाही. माझे कुठलेही 2 नंबरचे धंदे चालत नाही. असं कुठेही आढळत असेल तर तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे का कोणता धंदा यांचा आहे 2 नंबरचा, हा तू चलून दाखव. काल तुम्ही काँग्रेसच्या लोकांवरती जरी आरोप करत असला, मात्र काल शिंदे सेनेतलेच काही तुमचे सहकारी जे आहेत त्यांनी देखील थेट आरोप केलाय की हे जे हिंदुत्वाच्या नावाखाली सगळे गुंडांच्या टोळ्या तयार केल्या गेल्यात आणि हा बकासूर तयार झालाय असं नाही म्हणले ना, पण त्यांनी नाव नाही घेतलं. मी काय म्हणतो, प्रत्येक माणसाने नाव घेतलं पाहिजे. हा बकासूर कोण? नुसतं कोड्यात कशाला ठेवतात? घाबरू नका कोणाला. न्याय व्यवस्था आहे श्रीरामपूरमध्ये, ती तुमच्या पाठीशी आहे ना. माझंही नाव घ्यायचं असेल तर डायरेक्ट नाव घ्या, घाबरता कशाला? सगळे नाव घ्यायला पाहिजे. आणि हा पहिला मोर्चा आहे का ज्या ज्या वेळेस श्रीरामपूरमध्ये कुठलीही घटना होईल आणि कुठला तरी ओळखी पाळखीचा माणूस त्याच्यात भेटला, काही कोड्यात बोलतात. श्रीरामपूरच्या मुली जबरदस्ती उचलून नेतात, त्याचा बलात्कार होतो. अरे एवढी मोगलाई माजली कोणाची? अरे एक तक्रार दाखवा ना, कोणतरी मुलगी समोर आणा. दिशाभूल करायचं काम आहे आणि नाव पण घेत नाही. कोण करतंय? आमदार आहे तू. तुझ्यामुळे तुला या श्रीरामपूर मतदारसंघ सुरक्षित ठेवायची जबाबदारी तुझ्यावर आहे. तू त्यांचे नाव घेतले पाहिजे. नाव का नाही घेत? टोळीचा सहभाग असू शकतो. अरे काहीतरी पुरावा दे, त्याच्यावर मानहानीचा दावा मी दाखल करणार आहे आमदारावर. त्याच्याकडे काही पुरावा असेल ते द्यावा. आणि मी पत्रकार म्हणून पत्रकारांना सगळ्यांना विनंती करतो का त्याला हा प्रश्न विचारा, ह्यांचा कोणता 2 नंबरचा धंदा चालू आहे ते दाखव. उद्या जो महामोर्चा निघतोय, सर्वपक्षीय सर्व नागरिक मोर्चा काढतायत, तुम्ही देखील त्या मोर्चात सहभागी होणार आहात. हे आपण काय सगळे तेच एकच लोक येते आणि ते आरोपच आपल्यावर करणार आहे. उगाच मी गेलो म्हणजे ते काहीतरी बोलणार, मी काहीतरी बोलणार, लोक म्हणतील मोर्चाला खराब करण्यासाठी इथं आले आणि मला आमंत्रण आलं तर मी जाईन. काल एक कारवाई झाली श्रीरामपूरमध्ये, गावठी कट्टा सापडला. त्यामध्ये सोनू जयप्रकाश बेग आणि त्यांच्या पत्नीचं आणखी एकाचं नाव आलं आणि त्यांचा संबंध तुमचे बंधू असल्याशी जोडला जातोय. आमदारांकडनं देखील आरोप होत आहे. नेमकं कसं बघताय इकडे? आता त्यांनी काही फाईल भेटली असं म्हणतात. आता एखाद्या लेडीज घरातली बाई आहे, तिची फाईल असेल, तिच्या नवऱ्याची नावाने तर कुणाच्या नावाला राहणार ती? आणि असे तर एक कॉन्फिडेन्शियली डॉक्युमेंट्स आहे. त्या घरात काय भेटतंय हे कॉन्फिडेन्शियली ठेवायला पाहिजे. पण कॉन्फिडेन्शियली न ठेवता तुम्हाला जे सांगायचं त्यांचं तात्पर्य आहे हे कुठेतरी बदनाम करायचे. त्याची बायको आहे, त्याचे डॉक्युमेंट असतील, हे काय सगळ्यांना सांगत फिरायचे का? तिचे काही डॉक्युमेंट असेल तर त्या घरामध्ये यांना जायचे, यांनी 20 सर तिथं थांबून सरकारी पंचनामा करून त्या घरात घुसायला पाहिजे होतं. हत्यार कुठले भेटले नाही, हा सगळा प्लॅन करून त्यात ठेवला गेलाय. इतके दिवस हत्यार भेटत नव्हते, अचानक हत्यार भेटायला लागले. त्याला कुठेही अटक केलेली नाही, त्याला हजर केलेलं आहे. त्याच्यामध्ये जागीरदार नावाचा पोरगा तो आमच्या घराची रेकी करत होता. त्यावेळेसचा तो वाद आहे, असा ती तक्रार आहे. त्या वादातून ती जी केस झाली आणि त्याच्यात तो हजर झालाय. त्याला कुठल्याही पोलिसांनी अटक केली नाही. सागर बेग यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू आहे. 100%. आता मी तुम्हाला पत्र देतो लगेच प्रिंट काढून. ज्या पठाण म्हणजे शाहरुख पठाणवर इथं गोळीबार झाला असं 1-1.5 वर्षापूर्वी एक केस झाली, ज्याच्यात गोरख जेदेला अटक झाली. त्या केसमध्ये मी 1.5 वर्षापूर्वी अधिकाऱ्यांना पत्र लिहून दिलेलं आहे. पत्र का ह्या केसमध्ये आमच्या गोरखचा संबंध नाहीये आणि त्याची रिसिप्ट कॉपी माझ्याकडे. आणि DVR CDR सगळं त्यांच्याकडे जमा आहे. त्यांचं म्हणणं असं आहे, जे मागचे अधिकारी होते त्यांनी तो लॅबला पाठवला नाही. त्याची चूक आमची का त्यांची? 1.5 वर्षामध्ये तो 2दा जेलमध्ये जाऊन आला. ऍडिशनल SP त्याच्यावर चॅप्टर केस केली. त्या दिवशी त्यांना दिसलं नाही का हा फरार आहे? ह्याच दिवशी का अटक करायची? हा सगळं ठरवून चालू आहे. आणि जो बडा नेता ह्याच्यात आहे त्याचे पूर्ण पुरावे माझ्याकडे आहे. आत्ताच सगळं ठरवून एक खट्टी मी परत प्रेस घेऊन तुमच्या समोर सगळ्या पुरावे आणणार आहे. सागर बेग जोपर्यंत इथे नव्हते त्याच्या अगोदर देखील अनेक टोळ्या इथं होत्या, गुन्हेगारी होती. त्यावेळी वेळी अनेक घटना घडायच्या. सागर बेग आल्यानंतर कुठेतरी इथल्या नेत्यांची कमी झालं का त्या, किंवा त्या गुन्हेगार कमी झाले आणि तुमच्यावर वचकणार नाही म्हणून तुम्हाला हे सगळं गोवलं जातं? नाही, आता मी तेच सांगतो ना, माझे डायरेक्ट त्याच्याशी कोणत्या गुन्ह्याशी संबंध. मी म्हणतो 4 वर्ष 5 वर्ष झाले माझ्यावर कुठला गुन्हाच नाही दाखल झाला.
आणि टोळी टोळी काय राहते, मी तेच म्हणतो, काय लायसन देतो काय मी कोणाला? का माझ्या टोळीतला आहे, मी कोणाला परवानगी पत्र दिला का काय, का माझ्या टोळीतला आहे? कुठलाही माणूस जोडायचा काय होतं का? ही बाकीची जी संख्या आहे, मी पडतोय मग आमच्या 8-10 लोक समाज म्हणून माझ्या मागे सगळे. मी आज हे जे मोर्चे करताय याच्यासाठी मी उद्या मोर्चा म्हणलो ना तर अर्धा श्रीरामपूर गोळा करून घेईल. आणि मला कुठल्याही ऑफिसमधून फोन यायची गरज नाही. आज सगळ्या सरकारमधल्या लोकांचे फोन येऊ राहिले मोर्चाला हजर व्हा. हा जो षडयंत्र आहे तो आमच्या सगळं लक्षात येतोय. आणि कुठल्याही टोळीशी माझा डायरेक्ट संबंध आला तर मला आरोपी करायला पाहिजे त्याच्यात. तुम्ही आरोपी डायरेक्ट मला करा. तुम्ही कुणाची वाट पाहतात? प्रशासन जरी असेल ती वाट पाहू नका. कुठं तरी तुम्ही चुकीचं करताय म्हणून मला आरोपी करता येत नाही तुम्हाला. पण ही मग आमदार, खासदार, माजी खासदार किंवा माजी आमदार यांच्यावर दहशत आहे का? तुमचं नाव घेत नाही तिथं? अहो त्यांना माहित असेल मी नाहीये. त्यांना माहित असतं. आमदार खासदार खायला, आता माजी खासदार लोखंडे साहेब तिथं होते. लोखंडे साहेबाला बॉडीगार्ड आहे, ते काय घाबरतील मला? आणि आम्ही एका पक्षातले ना, ते कशाला घाबरत? मी तेच सांगतो ना, लोखंडे साहेब तिथं होते, कांबळे साहेब तिथं होते, त्यांनी काय माझं नाव नाही घेतलं आणि त्यांच्या समोर बाकीच्यांनीही कुणी नाव नाही घेतलं. ते फक्त श्रीरामपूरची गुन्हेगारी संपावा ह्यासाठी ते मोर्चामध्ये हजर होते. आणि आमचंही समर्थन आहे त्यांना. अशा मोर्चामध्ये गेला पाहिजे, गुन्हेगारी संपलीच पाहिजे. पण गुन्हेगारी फक्त हिंदू करतो हा नॅरेटिव्ह खोडला पाहिजे कुठंतरी. चित्ते आणि ओगले, आमदार ओगले, चित्ते आणि करण ससारे हे 11 जुलैच्या मर्डर केस नंतर 12 जुलैपासून श्रीरामपूर बंद करतायत. आणि ते पूर्णपणे रोज फिरून ते दुकाना व्यवसाय सगळे बंद करतायत. आणि याचबरोबर आमदारांनी असं पण एक स्टेटमेंट दिलं आहे की हिंदू धर्मरक्षकच हिंदू लोकांना त्रास देतोय. जो त्रास मुसलमानांना व्हायला पाहिजे तो हिंदू लोकांना होतोय. याकडे आपण काय बघतो? नाही, आता त्रास देतोय म्हणजे कोण देतोय? कोण हिंदू रक्षक? आता सगळ्यात मोठे तर प्रकाश चित्ते हिंदू रक्षक आहे श्रीरामपूर मधले. कुठेतरी सुपाऱ्या बंद झाल्या आमच्यामुळं, सगळे सुपाऱ्या बंद झाले आणि हे नाटकं सुरू झाले. इतक्या दिवस तर करणला शिवाय देत होता ना. अंजुमच्या बिल्डिंगचे कागदपत्र, जी वेस्टर्न हाईट असेल, त्याचे गोल्ड मार्केटची बिल्डिंग असेल, ह्या सगळ्या बिल्डिंगचे हप्ते खाऊन कोर्टामध्ये पिटिशन दाखल करून ठेवली आणि ते अर्ज आम्ही दिले. अंजुम हा चुकीच्या पद्धतीने स्वीकृत नगरसेवक केला याचा अर्ज आम्ही दिलेला आहे. हा सगळा दुःख आहे. अंजुमच नाही तर त्यांच्या पक्षाचे 3 लोक हे चुकीच्या पद्धतीने नगरसेवक झाले याचे कागदपत्र मी तिथं दिलेले. ह्या सगळ्या गोष्टीचा रोष आहे. त्यांचे 3 नगरसेवक त्यात बाद होणार आहेत. चित्ते आणि आमदार ओगले यांचं म्हणणं असं आहे की सागर बेग यांनी आतापर्यंत कुठल्याही मुस्लिम गुन्हेगारांच्या विरुद्ध मुवमेंट राबवली नाही. मागची बंटीच्या ह्याच्यात मला वाटतं माझं नाव आलं तर FIR मध्ये. पोलिसांनी क्लीन चिट दिली. बंटी हिंदू असेल मला असं वाटतं. बंटी हिंदू असेल, पाप्या शेख हिंदू असेल असं वाटतं. तो जागीरदार हिंदूच असेल, शाहरुख पठाण हिंदूच असेल असं मला वाटतंय. त्यात माझे नाव नाही आहे पण आलं ते मला क्लीन चिट भेटलेली. सगळे हिंदूच आहे मला असं वाटतंय. एकंदरीत आता तुम्ही शिवसेना शिंदे गटाचे मध्ये पक्षामध्ये आहात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेशी यावरून काही बोलणं झालं? कारण ज्या पद्धतीने हे सगळं सुरू आहे त्यामध्ये कुठे तुमच्यावरच आरोप केले जात आहेत. काही त्यांच्याशी बोलणं झालं एकनाथ शिंदेशी की या प्रकरणात तुमचा सहभाग नसला किंवा ते देखील शिंदे गटाचे नेते आहेत, तुम्ही शिंदे गटात आहात, लोखंडे देखील शिंदे गटात आहेत, पण तुमचा आरोप होत आहे, मग याबाबत तुमचं काही बोलणं झालंय? पूर्वीपासून पक्षात काय राहतात, थोडे हेवेदावे राहतातच. त्या हेवेदावेतून हे होतं. फक्त लोखंडे साहेब आणि कांबळे साहेब माझ्या विरोधात नाही. हा चित्ते हा प्लॅन करू नये. चित्तेला कुठं काही पूर्वी काहीतरी त्याला पद होतं ना, सगळं गेलं. ही हिंदुत्वाच्या नावावर भामटेगिरी गेली म्हणून सगळं काढून घेतलं ना. आज स्टँड नाही राहिला, उभा झाला. 8,000 मतं पडले ना. सगळ्यांनी आम्ही ताकद लावली, काय लोकांनी मान्य केलं का? हे तर सगळ्यात मोठं दुःख नाही ना. या श्रीरामपूर शहरामधून 12,000 मतं आहे मला. अपक्ष असताना पण ह्या गुंडाला स्वीकारलं ना. श्रीरामपूरकरांनी स्वीकारलं गुंडाला. पण ह्या गुंडाला बदनाम कसं करायचं? गुंड गुंड गुंड. आता जसं नवले साहेबांनी प्रश्न केला, मुसलमानांना काही करत? आता मुसलमानाला मारत फिरू रस्त्यावर. पक्षातून कुठेतरी तुम्हाला सस्पेंड करावं, निलंबित करावं किंवा अकालपट्टी करावी हे मी पक्षातून तशी मागणी करायला पाहिजे. जर आरोप आला तर पक्षाने काढून टाकायला पाहिजे ना. मी महाराष्ट्रभर सकल हिंदू समाजाच्या नावाखाली मोर्चे काढतो. पक्षाचा मी झेंडा वापरत नाही. पक्ष आहे सोबत आहे. पक्षाचा आम्ही एक त्या लेवलपर्यंत काम करतो.
पण आमचं मूळ काम हिंदुत्वाचं आहे. ज्या हिंदुत्वामुळे मी आज तुमच्या समोर बसलो आणि ज्या हिंदुत्वाच्या जोरावर मी महाराष्ट्रभर फिरतोय, त्या हिंदुत्वाचं काम मी सोडणार नाही. आणि ते मी सोडावा, ते मी बंद करावा, हेच सगळे प्रयत्न आहेत. तुम्ही राजकारणात आहात आणि राजकारणामुळे श्रमपूरच्या गुन्हेगारांना पाठबळ मिळत असल्याचा आरोप देखील तुमच्या विरोधात करताय. मी तेच म्हणतो ना, आता जसं गोरख जेतेला उचलून टाकलं, 1.5 वर्षापूर्वी आम्ही तिथं दिली ना. मी आता सगळ्या पत्रकारांना नोटीस देतो ना, ते आम्ही तिथं अर्ज दिलेला आहे, त्याची रिसिप्ट कॉपी आम्ही दिली ना, की आम्ही सीसीटीव्ही फुटेजमध्ये घरी आहोत आणि तिथं गुन्हा घडतोय, तुम्ही आम्हाला गोळी मारताना आमचा रोल दाखवताय. कसं शक्य होईल? आणि पोलीस म्हणतात मागचे जे अधिकारी होते त्यांनी तो लॅबला पाठवला नाही. आता याच्यात चूक आमची आहे का त्यांची आहे? श्रमपूरमध्ये जी गुन्हेगारी समोर येते आहे याला दोषी पोलीस आहेत का? आता पोलिसांनी जर असं वाटतंय त्यांना तर गुन्हे घडताय आणि मी जबाबदार आहे, सगळ्यांवर मोके लावायला पाहिजे ना. कोणी थांबवलंय त्यांना? त्या लोकांवर कारवाई केली पाहिजे, मोके लावायला पाहिजे, एमपीडी लावायला पाहिजे, तडीपार केलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी करायला आता मी काय कुठल्या पदावर नाहीये का माझ्या दहशतीमुळे पोलीस थांबतील? त्यांनी गुन्हे दाखल करायला पाहिजे सर सगळ्यांवर. मी मागं प्रेस घेऊन आपण सर्व होते, प्रेस घेऊन सांगितलं होतं कुठल्याही व्यापारीला, कुठल्याही माणसाला माझ्यामुळं त्रास होत असेल, माझ्यामुळं कोणी धमकवत असेल तर तुम्ही मला संपर्क करा. मी माझे सर्व नंबर त्या पेपरमध्ये जाहिरातमध्ये छापले होते का तुम्ही मला डायरेक्ट संपर्क करा. तुम्हाला माझ्याकडून धमकी दिली, माझ्याकडून काही त्रास होत असेल तुम्ही मला संपर्क करा. तुमच्या हिंदुत्वावर नेहमी प्रश्न उपस्थित केला जातो. मग या निमित्त एक प्रश्न विचारायचा आहे. सागर बेगला कुठल्याही प्रकारचा पाठिंबा नसताना आज एवढी महाराष्ट्रभर म्हणा, जिल्हाभर म्हणा, नावलौकिक आणि तुम्हाला कामामध्ये हिंदुत्वाच्या तुम्ही आहे, मग सागर बेगला नेमकं मोठं कोणी केलंय? दहशतीने, गुंडगिरीने का हिंदुत्वाने? नाही, मला तर माझ्या कामाने मोठं केलं. बघा, माझ्यावर गुन्हे नव्हते मी असं सांगत नाही, माझ्यावर गुन्हे होते, निर्दोषी झालो. पण आजही काही पत्रकारांच्या म्हणजे आमची नाराजगी आहे त्यांच्यावर. ते काही शहानिशा करत नाही. गुन्ह्यांची आमची लिस्ट छापल्या जाते, पण किती त्याच्यात निर्दोष झाले, किती गुन्हे बाकी आहे, याची शहानिशा आपण पत्रकारांनी केली पाहिजे. 16 गुन्हे, 30 गुन्हे, 25 गुन्हे निर्दोष झाले. सगळे गुन्हे निर्दोष झाले ना. 2-4 गुन्हे राहिलेले. किती गुन्हे आहेत एकूण तुमच्यावर? आता माझ्यावर 4 गुन्हे आहेत आणि पूर्वी दाखल असलेले एकूण गुन्हे? पुरा 18 गुन्हे होते. 14 गुन्ह्यामध्ये निर्दोष झालो. आता माझ्या भावावर 16 गुन्हे दाखवत आहेत. 16 गुन्हे, 4च गुन्हे राहिले. म्हणजे समाजामध्ये काय होतं, जेव्हा कुठलाही पत्रकार छापत असेल आणि ते बातम्या जेव्हा समोर येतात, कुणी वाचत असेल, हे 16 गुन्हे, 20 गुन्हे आणि सगळ्यांचे गुन्हे एकत्र करतात, एकूण झाले 50 गुन्हे. पण समाजावर इम्पॅक्ट काय होतो त्याचा? पत्रकारांच्या बद्दल तुमची जी भूमिका आहे, आता सोशल मीडियात पण एक पोस्ट फिरली होती, पण पत्रकार जी मिळालेली माहिती आहे त्याच्यावरती आधारित बातमी प्रकाशित करतो. माहिती देणारी जी लोक असतात ती शासकीय यंत्रणेतली लोक आहेत. नाही, मग तीच आपण ती शहानिशा, मी तेच सांगतो ना. आता जसं किंवा त्यांनी दोघांपैकी कुणी जी माहिती दिली ती माहिती खरी मानून पत्रकार त्या बातम्या देत असतात. यामध्ये पत्रकारांचा म्हणजे कोणी पण असेल, पत्रकारांचा व्यक्तिगत रोल आहे असं मला वाटत नाही. नाही, आता ऐका ना, 2 मिनिटं साहेब, 2 मिनिटं. आता जी आकाशची हत्या झाली, ऐका, आकाशची जी हत्या झाली, पहिल्या दिवसापासून पोर्टरमध्ये काय होतं, चाकू घुपसल्याने तिची हत्या झाली. हे बरोबर आहे का? पण ही बातमी जर लोक समाजात जाती तर कुठेतरी आपली चूक होती का नाही? मी तुम्हाला नाही सांगत, मी आपल्या पत्रकार बांधवांना सांगतोय, हे कुठेतरी आपली चूक होती. आपण शहानिशा त्याची केली पाहिजे. माझ्या भावाला मी सरेंडर केलं, पोलीस स्टेशनला झाला, सरेंडर झालं. सगळे म्हणले सापळा रचून धरला. कोर्ट म्हणतो तो हजर झाला, आयोग म्हणतो हजर झाला. मग अशा बातम्या लावून कशी समाजाची दिशाभूल करायचं काम आहे का नाही? मी एका कुठल्या माणसावर सांगत नाहीये. आणि जेव्हा काहीतरी चांगलं काम आम्ही करतो तर ते सगळे पत्रकार आमचं दाखवत नाही ना. तुम्हाला मारहाण झाल्यावर, अपहरण झाल्यावर, कुणी खंडणीची धमकी दिल्यावर तुम्हालाच फोन काय येतो? म्हणजे नेमकं तुमचंच नाव नाही हे मग तेच म्हणतो ना, सगळे कोण जोडून बदनाम कसं करायचं यांना. आणि मी पूर्वीपासून सांगतो का माझ्यावर कुठलाही गुन्हा दाखल झाला तर मी फोन बंद करून गायब होणारा माणूस नाहीये. बंटी जागीरदारची केस जेव्हा झाली तर मी माझ्या घरी होतो. मला ज्या वेळेस पोलीस स्टेशनला चौकशीसाठी बोलवलं मी त्या टायमाला पोलीस स्टेशनला हजर होतो. ज्यावेळेस FIR मध्ये नाव आलं तर मी तर कन्फर्म झालो ना मी आहे त्याच्यात, तरी सुद्धा मी तिथं हजर होतो, चौकशीला हजर होतो, सगळीकडे हजर होतो. जिथेही असं कुणालाही वाटेल प्रशासनाला का मी त्याच्यात दोषी वाटतोय
मला अटक करायची आहे, मी समोर येईल. आता घटना झाली, मी आहे ना इथंच. पण मी काय कुठला अतिरेकी नाही. माझ्या घरचं सर्च काढणं, QRT बोलणं, ते करणं, एवढे मला पाकिस्तानमधून धमकी येत आहे. इथले जिहादी माणसं त्यांच्या संपर्कात आहेत, त्यांचे घराची झरत्या घेणं दिलं सोडून, आणि माझी झरत्या घेता. पाकिस्तानचं शेजार भट्टी प्रकरण आता ताजं आहे. तुम्हाला 2दा पाकिस्तानवरनं बसलेल्या व्यक्तींनी व्हिडिओद्वारे धमक्या दिल्या. त्याच्यामध्ये ATSनी पण काही श्रीरामपूरमध्ये कारवाई केल्या. बरेच त्याच्यामध्ये उलगडा झाला. याविषयी काय तुम्ही सांगा? 102 आरोपी त्याच्यात धरले महाराष्ट्रभरातून. छत्रपती संभाजीनगरमध्ये जे लोक धरले त्यांच्याकडे गन मशीन भेटले, 5 कोटी कॅशही भेटला, असं मीडियात आलंय. हे 102 धरले त्याच गँगची संपर्कात होते जे लोक मला धमकी देत होते. हे सगळे त्याच्याच संपर्कात होते. आणि मी प्रशासनाला पूर्वी इथे सांगत होतो, मी त्यावेळेसही ते सांगितलं होतं का प्रशासनाने व्यवस्थित कारवाई करायला पाहिजे. ज्या वेळेस महाराष्ट्रभरातून 80 ते 90 निवेदन आले, त्यानंतर लोकांना उचललं आणि 102 लोक ताब्यात भेटले ना. मी हा विषय मला धमकी दिली म्हणून मी सांगत नाहीये. हा विषय आपल्या महाराष्ट्राच्या सिक्युरिटीचा आहे. जर ह्या लोकांनी कुठून तरी बॉम्ब आणला आणि कुठेतरी ठेवून दिला, आज हे डायरेक्ट त्या शैजाद भट्टीच्या संपर्कात आहे. पहिलेच या महाराष्ट्रात का जिहादी गद्दार कमी आहेत का? 102 लोक त्याच्या संपर्कात होते. म्हणजे आता हे जे रेकॉर्डवरचे जे संपर्कात होते आणि पोलिसांना भेटले, पण हे लोक कुणाच्या संपर्कात होते हे सगळं निघलं पाहिजे ना. कोणतरी माणूस डायरेक्ट पाकिस्तानीच्या संपर्कात असताना माझ्या घरापाशी येतो आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो आणि निघून जातो, आणि तोच व्हिडिओ ते पाकिस्तानवाला त्याच्यावरून त्याच्या पोस्टवरून टाकतो. पाकिस्तानच्या कुठल्या लोकांनी किंवा टेररिस्ट किंवा कोणी तुमच्या घराची रेकी केली किंवा तुम्हाला जे व्हिडिओ किंवा कॉल केले किंवा व्हिडिओ आले तुमच्याकडे, तुम्हाला काय वाटतं कोण आहेत ते? सगळे पाकिस्तानी ना, आणि सगळे त्यांच्यावर आता कोणी त्याच्यात सामील आहेत? भेटले ना इथले 5 लोक वार्ड नंबर 2 मधले उचलले होते ATSनी. 5 लोक जे मुसलमान उचलले ते सगळे काँग्रेस पोषित आहे, सगळे काँग्रेसच्या संपर्कातले लोक आहे. तुम्हाला जे धमक्या आल्या किंवा काय आल्या याच्या अगेन्स्ट आपण काही पोलीस स्टेशन मध्ये FIR केली किंवा? मी नाही केली. तिथं राहणाऱ्या माणसांनी, जो तिथं राहतो त्यांनी पाहिलं हे बिल्डिंगचा आपले फोटो आहे आणि व्हिडिओमध्ये तो सांगतो याला बॉम्ब निवडून टाकू. मग तो घाबरला, त्याची मुलं बाळ राहतात, तो गेला पोलीस स्टेशनला तक्रार केली. मी काही सिरियस नाही घेतलं त्याला. तो गेला, तिने तक्रार केली आणि त्यात 3 तक्रार दाखल केली ना, असंच झालं. मग त्याच्या तक्रारीवर 2 धरले, ते अल्पॉईंट निघले. पण अल्पॉईंटला मोबाईल दिला कुणी? अल्पॉईंटकडे मोबाईल दिला, अल्पॉईंटला गाडी दिली. काहीतरी कायदा पास केला ना आता का अल्पॉईंट मुलगा जर गाडी चालवत असेल तर त्याच्या बापावर गुन्हा दाखल करा. पण तशी कारवाई नाही झाली, कारण धमकी मला आली ना. ती मला धमकी आली म्हणजे मोठी कारवाई करायची, म्हणजे सागर बेग फेमस होऊन जाईल. कारवाई करायची नाही ती त्यात. एकंदरीत आपण आता जे बोलले की तुम्ही देखील गुन्हेगारीच्या विरोधात आहे, मग नेमकी श्रीरामपुरात गुन्हेगारी टोळ्या कोणाची आहेत आणि कोण गुन्हेगारी पोचतो? नाही, मी हेच सांगतो ना, ज्या माणसाला हे सगळा अभ्यास आहे, आमदार आहे ना, तू सांग ना सगळ्यांची नावं. एकच बेकटोळी बेकटोळी बेकटोळी. अरे बेकटोळीचे सदस्य सांग, कोण याच्याशी निगडीत आहे, त्यांचे कॉल आहे का, कुठंतरी भेटले का, कुठंतरी प्लॅन झाला का? असे लोक असतील तर आम्हाला आरोपी करा ना. भाजपच्या एका महिला नगरसेवकाकडनं ठिय्या आंदोलन जे पोलीस स्टेशनमध्ये झालं त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की आता टोपीधारक लोकांकडनं हिंदूंना भीती नाहीये, आता भगवाधारी लोकांकडनंच हिंदूंना भीती आहे. ते त्या मोर्चामध्ये पाहिले की ते टोपी धारक आणि दाढी धारक होते त्या दिवशी. ते जे केलं ना त्यांनी, आणि जेवढे आहे असा तिथं कोणता माणूस त्याचे 2 नंबर धंदे नाही आहे. मटके त्यांचेच आहे ना, मटके त्यांचेच चालतात, बिंगो त्यांचेच चालतात, आहे ना त्याचे संबंधित सगळे. हे 3 आरोपी जे पकडलेले आहेत यांचा तुमच्याशी काही संबंध आहे का? किंवा काही संबंध नाही माझा. म्हणजे ही लोक कोण, काही पार्श्वभूमी तुम्ही म्हणजे आता याच्यात आरोप होते म्हणून त्यांची त्यातला पार्श्वभूमी एक शोधली. आरोपी तुमचा नातेवाईक आहे असं अहो, सांगितलं. नातेवाईक तो जय भीम, मी वाल्मिकी समाजाचा, कसा नातेवाईक करता माझा? पण काहीच परिचयाचे नाही आरोपी. अरे माझा मी म्हणतो ना, काय माझं त्याचं कुठंतरी काहीतरी आलं तर मला आरोपी करून टाका. गाव बंद आहे पूर्णपणे. आता उद्या मोर्चा आहे, गाव बंद आहे. या सर्व गोष्टीवरती आणि या सगळ्या आरोपावर आधी तुमची पुढील भूमिका नक्की काय? नाही, आता उद्या जर गाव उघडलं नाही, आतापर्यंत आम्ही शांततेची भूमिका घेत होतो.
परत लोकांना आजही मी रस्त्यावर उतरून सगळं खोलायला लावलं असतं, पण लोकांना कुठंतरी असं वाटलं असतं का हे लोकांना जबरदस्ती यांचं नाव येऊ नये म्हणून हे ताकदीचा वापर करताय, म्हणून मी शांत बसलो. पण उद्या यांचा मोर्चा होऊन जाऊन द्या. मोर्चा झाल्यानंतर परत त्यांनी ती भूमिका घेतली तर त्याला विरोध करायला मी रस्त्यावर राहील. सगळे व्यापाऱ्यांना आम्ही भेटू आणि सांगू तुम्ही दुकानं उघडा, कुणाच्या त्या भीतीला घाबरू नका. कारण आमदार सारख्याला शोभतं का टू व्हीलर फिरतो, लोकांना दम देतो, बंद कर बंद कर बंद कर. का जागिरी एक काय त्याची श्रीरामपूर? नाही, या सगळ्या प्रकरणावर एकच स्पष्टीकरण हवं. जे 3 आरोपी पकडलेले आहेत त्यांचा तुमचा काही संबंध आहे का, आणि हे 3 आरोपी कोण आहेत याची पार्श्वभूमी जाणून घेतली, कारण आरोप तुमच्यावर होते. आता याच्यामध्ये भाजपचा नेता आहे आपला श्रीरामपूरचा, त्याच्या रॅल्यामध्ये हे आहे टू व्हीलरवर, करा तर त्याला पण आरोपी. टू व्हीलरवर त्यासोबत राहिल्यावर आहे हेच आरोपी. ह्या आरोपीमधला जो जाधव हो आहे ना, टू व्हीलर रॅली त्याच्या मागं तो भाजपमध्ये आता का भाजपमध्ये आहे. सगळं व्हिडिओ देतो तुम्हाला. सूरज जाधव म्हणताय तुम्ही? नाही आता जे तुम्ही जे नेते गोरखचं नाव घेतात, गोरख पण सगळेच लोक भाजपच्या गाड्यावर वाढदिवस साजरे करायला एकामेकाचे फोटो लावले, तेव्हा कोण नाही बोलणार त्याच्यात. सगळ्यांवर कारवाई करायला पाहिजे ना. आता गोरखवर पण केली तर त्याच्यासोबत गाडीवर जो फिरत होता, जो ताकद देत होता, त्याला पण झाली पाहिजे कारवाई. हे भाजपचे लोक ताकद देतात आरोपी. आहे ना सोबत. मग सोबत म्हणजे आता तसं नाही राहत. कोण माणूस काय गुन्हा करणार आहे, तुम्ही सोबत टू व्हीलर पडले त्यांनी गुन्हा केला तो जबाबदार राहतो का? जसं मला कोणी जबाबदार धरत असेल तर जेवढे लोक अशा ह्याच्यात सोबत दिसले असन, ज्याचे याचे फोटो असन, प्रत्येकावर कारवाई करा ना. आता प्रकाश चित्ते अर्जुन दाभाडेसोबत फिरत नव्हते, रात्रंदिवस होते ना. अर्जुन दाभाडेवर 2 मोके, मग प्रकाश चित्तेलाही मोक्यामध्ये अटक केली पाहिजे की नाही? म्हणजे आमच्या सोबत राहणारा माणूस हा गुंड होतो, तुमच्या सोबत राहणारा माणूस सुशिक्षित होतो काय? अरे काय पद्धत